नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकराज्य न्यूज। दहिटणे गावातील खाणी क्रशरमुळे गावातील नागरिक त्रस्त, अखेर उतरले रस्त्यावर। शासनाने बंदी घालूनही काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून येथील खाण व्यावसायिक अवैधपणे उत्खनन करून ओव्हरलोड डंपरने बेजबाबदारपणे वाहतूक केली जाते। यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत। अनेक वेळा तक्रार करूनही दखल घेतली जात नाही। दहिटणे गाव हे अनेक वाडी वस्त्यांना जोडलेला मोठा भाग असल्याने या ठिकाणी मोठी वर्दळ असते। गावामध्ये रस्त्याला शाळा असल्याने लहान मुलांची सुद्धा वर्दळ असते। त्यामुळे डंपरने बेजबाबदारपणे वाहतूक होत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे येथील अवैधपणे होत असलेली खाण उत्खनन व जड वाहतूक बंद करून कारवाई करण्याची मागणी करत संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून डंपर वाहतूक बंद केली। त्यामुळे 1.5 ते 2 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। इतर वाहनांनाही त्रास होऊ लागल्याने नागरिकांनी माघार घेत रस्ता मोकळा केला। तरी भविष्यात होणारा अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच याकडे विशेष लक्ष देऊन अवैध खाणी व वाहतुकीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केली। त्याला आमच्या दहिटण्यातून सगळ्यात अगोदर आम्ही निषेध करतो शासनाचा की इथून आम्हाला जड वाहतुकीला त्यांनी परमिशन दिलेच कशी आणि जड वाहतूक आमच्यातून बंद व्हायला पाहिजे। आणि आमच्या आजूबाजूला कमीत कमी 3 शाळा आहेत। त्या 3 शाळेचे विद्यार्थी रोडवर वाहतूक होत असते, त्यांनी चालत येत जात असते। जड वाहतूकवाले आम्हाला जराही रस्ता सोडत नाहीत। रस्ता लहान असल्यामुळं आणि त्यांचं अवैधरित्या जड वाहतूक असल्यामुळं त्यांनी परमिशन आमच्याकडून देऊ नये आणि त्यांनी आमचा रस्ता इकडून वापरू नये आणि त्यांनी थेट बाहेरून तुळजापूरहून जाऊ दे। त्यांनी त्याला आमचा काही विरोध नाही। एकतर त्यांची खणी अवैध आहे आणि त्यांनी शासनाला काय ते आम्हाला माहीत नाही, परंतु आमच्याकडून आमच्या दहिटणे प्रभागातून लहान रस्त्यावरून मोठी जड वाहतूक आम्ही बंद करावी अशी आमची विनंती आहे। त्यामुळे आम्ही एक छोटासा इथं त्यांना आम्ही अडवून समज देण्यासाठी आम्ही त्यांना गाड्या अडवलं की तुम्ही आमच्याकडून गाड्या वाहतूक करू नका। आम्ही समज देण्यासाठी त्यांना गाड्या अडवलेल्या आहे। तरी शासनानं आमची दखल घ्यायला पाहिजे की वाहतूक आम्हाला रोड बनवून पण द्यायला पाहिजे आणि आमच्याकडून अवैधरित्या जाणाऱ्या जड वाहतूक सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 शहर हदवाड विभाग दहिटणे 1995 साली दहिटणे हा गाव हदवाडमध्ये गेला असून आतापर्यंत विकास पाहिजे तेवढा झालेला नाही। वारंवार हा रस्ता जे आहे आता जे या इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे गाड्या थांबवून, या खडी मशीनच्या गाड्यांना पर्यायी मार्ग असताना देखील तुळजापूर रोडचा पर्यायी मार्ग असताना देखील दहिटण्यातून यांनी आरटीओ चुकून निघून जाण्याचा ओव्हरलोड गाड्या असल्याकारणाने आरटीओ चुकून जाण्याचा प्रयत्न सातत्याने करून इथल्या नागरिकांना नाहक त्रास देण्याचं काम या ओव्हरलोड गाड्याने करून रस्त्याला खड्डे पडलेले आहेत। इथं शाळा आहे, साईबाबा शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा आहे, या शाळेंचं विद्यार्थ्यांना जायचे त्रास व्हायला लागला आहे आणि रस्त्याला वारंवार खड्डे जास्त पडल्यामुळे यांच्या ओव्हरलोड गाड्या जाऊन त्या खड्डा परत वाढत गेलेला आहे। तर याची प्रशासनाने दखल घ्यावी। स्थानिक नगरसेवकांनी या रोडबाबत कलेक्टरला निवेदन देखील दिलेलं आहे, तरी देखील प्रशासनाने अजून इथं दखल घेतलेली नाही आहे। तरी हा रोड दहिटणे गावाकरिता आहे आणि पुढील वडजी हिप्परगा खडकी या गावाकरिता रोड आहे। हा जड वाहतूककरिता रोड नाही आहे। या खडी मशीनच्या क्रशर मशीनच्या ज्या गाड्या आहेत, डांबरच्या ज्या गाड्या आहेत, त्यांना पर्यायी मार्ग म्हणून तुळजापूर हायवे त्यांना जवळ पडत असतो। तरी पण हे आरटीओला चुकवता ओव्हरलोडच्या यांच्या जास्त गाड्या असल्याकारणाने इकडून यांनी गाड्या पाठवण्याचा प्रयत्न करून नाहक दहिटणे गावाला हा त्रास देत आहेत। आणि डस्ट एवढी उडत आहे इथं की प्रत्येकाच्या घरात जर जाऊन बघितलं तर 1-1 किलो डस्ट निघेल डब्यावरती, घरामध्ये, गादीवरती। तर याची प्रशासनाने तुरंत दखल घेऊन ह्याचं काम मार्गी लावावे आणि ही जड वाहतूक नम्रपणे आवाहन करून सांगतो की इथून बंद करावे, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करायला भाग पाडू नये ही विनंती।